चला मित्रांनो, मी आलोय तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन. तर चला, आपलं 7वं पाणी तर पूर्ण भरलं गेलेलं आहे. डाळिंब पण लावले गेलेले 7वं पाणी भरून. आता 8वं पाणी भरणं चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की आपले डाळिंब पण काय अशा प्रकारे झालेले. इथे एक डाळिंब आहे, तिकडे एक डाळिंब आहे, इथे एक डाळिंब आहे. म्हणजे असे सगळीकडे डाळिंब लावलेले. आपण हे 5 तुकडे लावलेले, 1 2 3 4 आणि 5. हे 5 तुकडे म्हणजे हा एक पट्टा लावलेला आहे. डाळिंब लावून आपले कंप्लीट झालेले 8 दिवस झालेले आणि डाळिंबला हे पाणी भरणं चालू आहे. डाळिंबांना दुसरं पाणी भरणं चालू आहे. आणि हा आपलं डाळिंबाचं अंतर तुम्ही बघून घ्या. हे 6 फूट आहे आणि हे 11 फूट आहे. एक डाळिंब तिथं आहे, एक इथं आहे आणि आडवं एक इथं आहे, इथं आहे. म्हणजे हा 6 फूट अंतर, हा 11 फूट अंतर. आणि तुम्ही डाळिंब बघून घ्या किती छान आहे. बघा इकडेही बघून घ्या. जेव्हा आपण डाळिंबाचं रोप आणलेलं होतं तेव्हा आपले डाळिंबाच्या रोपाला एकच फांदी होती आणि 8 दिवस कॅरेट मध्येच होतं रोप. हे बघा, आता आपण जमिनीवरती लावून आपले 8 दिवस झालेले. म्हणजे 8 दिवस कॅरेट मध्ये राहून 8 दिवसानंतर आपण जमिनीवरती लावलेलं आहे. बघा काय अशा प्रकारे. जेव्हा आपण कॅरेट मध्ये ठेवलेलं होतं तेव्हा मुळवा पसरण्यासाठी जागा नव्हती, त्याच्यामुळे ते पटापट वाढ घेत नव्हतं. आता जमिनीवर लावल्यानंतर त्याने एकदम झपाट्यात वाढ घ्यायला सुरुवात झालेली. आणि डाळिंबाच्या झाडासारखंच तुमचं मन मोठं करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये संपूर्ण माहितीसह. जय श्रीराम.